नमस्कार सगळ्यांना. आज तुम्ही आलात यासाठी मी मनापासून तुमचे धन्यवाद म्हणते. मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारते, की आजचा आपला हा डे 2 आहे फीलिंग हीलिंगसाठीचा. जे फ्री आपण हीलिंग सेशन घेतोय त्याचा. मला तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला असं कधी वाटतं का, की आपलं मन शांत बसत नाहीये? ओव्हर थिंकिंग सतत चालू असतं. काहीतरी भीती वाटते, पण त्याचं आपल्याला कारण कळत नाही. दिवसभर आपण ठीक असतो, पण रात्री आपल्या डोक्यातले विचार हे थांबत नाहीत. मन म्हणजे आपलं आहे ना, माकडासारखं असतं. सतत ह्यावरून त्याच्यावर, त्याच्यावरून त्याच्यावर असे आपले विचार चालत असतात. आता हे कंटिन्यू आपल्या डोक्यात विचार चालत असल्यामुळे आपण फक्त थकतो मेंटली आणि इमोशनली. हा इमोशनल आपला प्रॉब्लेम आहे, जो आपण आता रेकॉग्नाइज केला हा डे 2 मध्ये. कोणतंही हिलिंग स्टार्ट करताना आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपला नक्की प्रॉब्लेम काय आणि त्याचं पूर्णपणे आपलं डायग्नोसिस काय हे करणं खूप इम्पॉर्टंट असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर आपलं हे मन जे शांत बसत नाहीये, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. जेव्हा आपण आपले इमोशन्स हे इग्नोर करतो, ते आपले हळू-हळू वाढत जातात. मन अजून जास्त ओव्हरथिंक करतं आणि आपल्याला जाणवतं, की आपला स्ट्रेस, अँक्झायटी, लो फीलिंग जी आपली चिंता आहे, जी आपली भीती आहे, ती जास्त अजून वाढायला लागते. कधी-कधी असं वाटतं, की मी ठीक आहे की नाही? म्हणजे आपले इमोशन्स आपल्या हातामध्ये नसतात किंवा आपल्या हातात कंट्रोल नसतो आपल्या इमोशन्सचा. आणि हळू-हळू ह्या खूप साऱ्या कामामुळे म्हणजे आपण जेव्हा एखादा विचार करतो, तेव्हा आपल्या शरीरातली एनर्जी ही वापरली जाते. तो विचार प्रोसेस करण्यासाठी किंवा अॅनलाईज करण्यासाठी. आणि हळू आपली एनर्जी ही ह्या कामांमध्ये म्हणजे ओव्हर थिंकिंगमध्ये लागल्यामुळे जी महत्त्वाची कामं असतात, त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी उरतच नाही आणि एनर्जी कमी होऊन आपला फोकस कमी होतो. आणि फोकस कमी झाला, की चांगल्या गोष्टींकडे आपण फोकस करू शकत नाही. त्यामुळे आपला आनंदही कमी होतो. पण गुड न्यूज अशी आहे, की इमोशन हा काही प्रॉब्लेम नाहीये. कारण का इमोशन हा फक्त सिग्नल आहे. आणि आजच्या या सेशनमध्ये आपण या इमोशन्सलाच रिलीज करणार आहे, म्हणजेच हील करणार आहे. जे आपण इमोशन आपल्या मनामध्ये दडून ठेवलेले आहेत किंवा दाबून ठेवलेले आहेत किंवा ते रिलीज केलेले नाहीयेत, साठवून ठेवलेले आहेत, ते आज आपण रिलीज करणार आहे. हे सेशन खूप सिंपल आहे. काही प्रेशर नाहीये किंवा कोणत्याही हार्ड आणि टेक्निक अशा ज्या समजायला अवघड असतील, अशा आपण नाही घेणार आहे. एकदम सिंपल सेशन हे आपण कंडक्ट करणार आहे, जे फक्त 30 मिनिटामध्ये जेव्हा तुम्ही ह्या सेशनच्या शेवटाला असाल, तेव्हा तुम्हाला एकदम काम, हलकं आणि पीसफुल वाटेल. तुम्हाला काही स्पेशल करायचं नाही. फक्त रिलॅक्स करायचंय आणि स्वतःला अलाव करायचंय. फील करण्यासाठी. स्वतःला जसं आहे तसं स्वीकारायचंय. चला आता आपण आपली हीलिंग प्रोसेस सुरू करूया. त्याच्या आधी आपण आधीचे सेशन्स जे घेतले त्याच्यामध्ये आपण बघितलं की हीलिंग करताना किंवा हे हीलिंग सेशन कंडक्ट करताना 4 रूल्स आपल्याला हे लक्षात ठेवायचे. पहिला, आपले डोळे हे पूर्णपणे बंद असतील पूर्ण सेशनभर. दुसरा, जे काही मी इन्स्ट्रक्शन देते किंवा सूचना देते त्या मोठ्याने लाऊडली ह्या आपल्या दुसऱ्या साईडला म्हणायच्या आहेत. आणि कोणतीही इमोशन जर ह्या सेशनमध्ये बाहेर आली, तुम्हाला काही रडावंसं वाटलं किंवा शहारे आले, तर ते पूर्णपणे 100% एक्सपिरियन्स करायचंय. कोणतेही इमोशन दाबून नाही ठेवायचे. जर गरज पडलीच तर पाण्याची बॉटल आणि नॅपकिन तुमच्या साईडला ठेवायचं आहे. सो ह्या इन्स्ट्रक्शन्सच्या नंतर आपण आपलं आता हीलिंग सेशन जे आहे ते स्टार्ट करूया. सो हीलिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण म्युझिकचा यूज केला पाहिजे. म्हणजे म्युझिकचा आपल्या ब्रेनवर, आपल्या बॉडीवर ह्याचा खूप जास्त परिणाम असतो. त्यामुळे हीलिंगसाठी म्युझिक हे आपल्याला नक्कीच हेल्प करेल. सो लेट्स स्टार्ट द हीलिंग. मी म्युझिक शेअर करते. ऑडिओ आणि जो काही म्युझिक चालू आहे ते क्लिअर आहे. चॅट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, क्लिअर आहे. आता डोळे बंद करायचे आणि आपल्या हृदयावर हात ठेवायचे आणि मोठ्याने म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आपल्या हृदयावर हात ठेवून डोळे बंद करून ही सगळी वाक्य मोठ्याने म्हणायचे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. डोळे बंद करून छातीवर हात ठेवून मनापासून म्हणायचे. आय एम सॉरी. मी माझ्या आरोग्याची काळजी नाही घेतली. आय एम सॉरी. बऱ्याचदा मी माझ्या ॲक्शन्स नाही घेतल्या. आय एम सॉरी. मी माझ्या शरीराला प्रायोरिटी नाही दिली. थँक यू. कारण का या शरीराने मला नेहमीच साथ दिली. थँक यू. मला हे शरीर दिल्याबद्दल थँक यू. कारण का ह्या आरोग्यपूर्ण शरीरामुळे मी माझं काम करू शकते. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. मी माझ्या नात्यात माझी जबाबदारी नाही घेतली. आय एम सॉरी. बऱ्याच वेळा मी माझ्याच लोकांना इग्नोर केलं. आय एम सॉरी. मी स्वतःशी कनेक्ट नाही राहिली. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. माझी प्रेमाची माणसं माझ्या जवळ आहेत. थँक यू. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांशी बोलू शकते. थँक यू. मला एवढं प्रेम मिळतं नात्यांमधनं. आय लव्ह यू. माझ्या सगळ्या नात्यांसाठी. आय एम सॉरी. मी माझ्या कामाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा माझं 100% नाही देऊ शकत. आय एम सॉरी. मी बऱ्याच वेळा माझे स्किल्स अपग्रेड नाही केले. आय एम सॉरी.
बऱ्याचदा माझ्या कामात माझा फोकस नव्हता. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. कारण का हे काम मी निवडलंय. थँक यू. मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतंय. थँक यू. माझ्याकडे काहीतरी काम करायला आहे. आय लव्ह यू. कारण का हे काम मी चूज केलंय. आय लव्ह यू. कारण का मला हे काम करायला आवडतं. आय एम सॉरी. मी बऱ्याच वेळा पैशाला दुय्यम मानलं. आय एम सॉरी. मला फोकस नाही करता आला. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. कारण का ह्या जे काही मनी माझ्या लाईफमध्ये आहे त्याच्यामुळे मला माझ्या आवडीच्या गोष्टी घेता येतात. माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी आहे. थँक यू. आय लव्ह यू. आता आरोग्य, नातेसंबंध, करिअर आणि फायनान्शियल लाईफ म्हणजेच मनी ह्याच्यामध्ये कोणता एक निगेटिव्ह इमोशन तुम्हाला घ्यायचा आहे आज हिलिंगसाठी? आणि म्हणायचं जरी ही फिलिंग माझ्याकडे आहे तरी मी स्वतःला 100% ऍक्सेप्ट करते. जरी मी ही फिलिंग फील करते तरी माझं स्वतःवर प्रेम आहे. मी स्वतःला चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टींसकट ऍक्सेप्ट करते. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता आपण पुन्हा एकदा 11 वेळा होपनोपनोचं चॅन्टिंग करणार आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपल्याला माहिती आहे प्रत्येक शब्दाचा आपल्या शरीरातल्या प्रत्येक मॉलिक्यूल पर्यंत त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मनापासून आणि मोठ्याने म्हणायचे आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. मी बऱ्याच वेळा स्वतःला अंडर एस्टिमेट केलं. प्लीज मला माफ कर. मी स्वतःशी डिस्कनेक्ट झाले. स्वतःलाच म्हणायचं प्लीज मला माफ कर. मी स्वतःला बऱ्याच परिस्थितीत एकटीला सोडलं. मला माफ कर कारण का मी स्वतःवर विश्वास नाही ठेवला. थँक यू या सुंदर आयुष्यासाठी. थँक यू जे हे मी विश्वाबरोबर कनेक्ट झाली आहे. आजपासून याने मला काहीच फरक पडत नाही की कोण माझ्यावर प्रेम करतंय किंवा नाही.
आजपासून माझं स्वतःवर प्रेम आहे. माता भुवनेश्वरी. थँक यू. मी आज पुन्हा स्वतःशी कनेक्ट झाले. आय एम सॉरी. मी बऱ्याचदा स्वतःला एकटीला सोडलंय. मी प्रॉमिस करते, आजपासून मी स्वतःवर प्रेम करेल, स्वतःची काळजी घेईल आणि स्वतः सोबत असेल. आजपासून ह्यानी मला अजिबात फरक पडणार नाही की कोण माझ्याकडे लक्ष देतंय किंवा माझ्याकडे प्रेम करतंय का नाही, कारण का मी स्वतःवर प्रेम करते. काही काळ हा स्वतःबरोबर घालवा. हे जे प्रेम तुम्ही फील करताय ते फील करा आणि म्युझिक एन्जॉय करा आणि स्वतःला म्हणा, आय प्रॉमिस, मी यापुढे कधीच स्वतःला एकटीला सोडणार नाही आणि कोणाचीच वाट बघणार नाही प्रेमासाठी, कारण का आपण स्वतःमध्येच पूर्ण आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. सगळी एनर्जी चेहऱ्यावर घ्यायची. सो आता आपण हे एक हिलिंगचं सेशन घेतलं, ज्याच्यामध्ये आपण होप नोपनोची 4 वाक्य वापरली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. ही होप नोपनोची टेक्निक सायंटिस्टनी प्रूफ केलेली आहे. ही बऱ्याचशा सायंटिस्टने ह्याच्यावर एक्सपेरिमेंट केले की खरंच ह्या 4 वाक्यांचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर काय परिणाम होतो. आणि त्यांनी हे एव्हिडन्स दिलेले आहेत. डॉक्टर ह्यू लेन आणि मसारू इमोटो हे 2 सायंटिस्ट होते. त्यांनी ही टेक्निक वापरून काही फिजिकल एव्हिडन्स दिले की ज्याच्याने हे प्रूफ होतं की खरंच ह्या वाक्यांचा आपल्या शरीरावर, मनावर हा खूप डीपमध्ये परिणाम होतो. आता त्या सायंटिस्टनी काय केलं हे एक थोडक्यात बघूया आणि आपलं हे हिलिंगचं सेशन आपण एंड करूया. तर डॉक्टर ह्यू लेन हे होते मेंटल डिपार्टमेंटचे हेड. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांच्या अंडर जे काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असणारे पेशंट्स होते की ज्यांना अगदी हाताला बांधून ठेवावं लागायचं, कारण का ते खूप व्हायलंट होते, म्हणजे ते स्वतःलाही काही हानी पोहोचू शकत होते आणि दुसऱ्यांनाही ते हानी पोहोचवत होते. सो त्यांच्यावर डॉक्टर ह्यू लेननी हे जे हिलिंगचं आपण आता सेशन घेतलं ते त्यांच्यावर त्यांनी प्रयोग केला आणि विदिन सम मंथ्स, काही मंथ्समध्येच त्यांचे जे मेंटल डिपार्टमेंट होतं ते पूर्णपणे बंद केलं, कारण का एकही पेशंट त्यांच्याकडे उरला नाही हील करण्यासाठी. म्हणजे या होप नोप नो हिलिंग टेक्निकमध्ये एवढी पॉवर आहे की क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असणारे, व्हायलंट असणारे जे काही पेशंट आहेत ते पूर्णपणे हील होऊन, बरे होऊन घरी गेले. हे डॉक्टर ह्यूलेननी प्रूफ केलं आणि त्यांनी ही टेक्निक डिराईव्ह केली होती की खरंच ह्या वर्ड्सचा किंवा हे जे 4 वाक्य आहेत त्यांचा एवढा मोठा परिणाम होतो. आणि डॉक्टर मसारू इमोटो हे सायंटिस्ट आहेत ज्यांनी वॉटर एक्सपेरिमेंट केला. आता वॉटर एक्सपेरिमेंट म्हणजे काय, तर त्यांनी काय केलं की 6 जार घेतले. फॉर एक्झाम्पल त्यांनी त्या 6 जारमध्ये पाणी घेतलं इक्वल अमाऊंटमध्ये. आता ते पाणी एकाच क्वालिटीचं, म्हणजे त्याची प्युरिटी किंवा त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया
असतील तर ते सेम सोर्स मधनं ते पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये फिल केलं. आता प्रत्येक जारवर त्यांनी एक एक लेबल लावलं आणि अर्ध्या जारवर म्हणजे 3 जारवर त्यांनी काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले. आता पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणजे काय, तर हॅपी, नंतर रिलॅक्स्ड, सक्सेसफुल, विजडम, ट्रूथ, युनिटी, एटर्निटी असे पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले आणि उरलेल्या जार्सवर त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स लिहिले म्हणजे सॅड, स्ट्रेस, अँझायटी ह्याच्यासारखे निगेटिव्ह वर्ड्स लिहिले. आता हे 6 सॅम्पल ज्याच्यावर पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिलेत आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहिले हे त्यांनी रेफ्रिजरेट करायला ठेवले. आफ्टर सम आवर्स म्हणजे 12 ते 24 तासानंतर त्यांनी सगळे जार्स बाहेर काढले आणि ते त्याचं एक एक सॅम्पल घेतलं आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं. जेव्हा त्यांनी ते मायक्रोस्कोप खाली बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की एवढा मोठा फरक, म्हणजे एकाच सोर्स, पाण्याचा सोर्स आहे, एकाच क्वालिटीचं पाणी घेतलंय, फक्त त्याच्यावर एक एक लेबल लावून त्याच्यावर पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहिले तर एवढा मोठा परिणाम दिसला, त्यांना एवढा मोठा फरक दिसला. आता तो फरक कोणता, तर तो त्यांनी त्याचा सगळा डाटा, ह्या एक्सपेरिमेंटचा सगळा डाटा त्यांनी अवेलेबल केलाय गुगलवर. आता त्यांनी काय फाइंड आउट केलं या एक्सपेरिमेंट मध्ये, म्हणजे फक्त काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहिल्यानंतर त्या पाण्यावर, त्या पाण्याच्या प्रत्येक मॉलिक्युलवर काय परिणाम झाला हे आपण बघूयात आता. तर आता मी गुगलवर जाते आणि गुगलवर मी हे केलं, सर्च केलं की मसारू इमोटो एक्सपेरिमेंट. फक्त मसारू इमोटो टाकलं, वॉटर एक्सपेरिमेंट टाकलं की आपल्याला असे काही इमेजेस दिसतात. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, तर ही एक इमेज घेऊया. त्यांनी ज्या जारवर थँक्यू, विजडम, ट्रूथ यांसारखे वर्ड्स लिहिले होते त्याच्यावर बघा एक सुंदर क्रिस्टल झाले जेव्हा त्यांनी ते रेफ्रिजरेट केले. म्हणजे अगदी सुंदर त्याचे क्रिस्टल्स हे तयार झाले होते या एक्सपेरिमेंटमध्ये. आणि ज्याच्यावर विजडम लिहिलं, ट्रूथ लिहिलं, त्याच्यामध्ये पण दिसतंय आपल्याला की एकदम फुलासारखे सुंदर ब्युटिफुल क्रिस्टल्स झाले. आता ज्याच्यावर त्यांनी यू फूल लिहिलं, यू मे सिक म्हणजे आजारी आहे, इविल म्हणजे दुष्टपणा, असे वर्ड्स लिहिले, त्याच्यावर असे विचित्र पद्धतीचे स्ट्रक्चर्स तयार झाले किंवा क्रिस्टल्स तयार झाले. याच्यावरून त्यांना कळालं की वॉटरच्या अगदी स्मॉल, एकदम छोट्या मॉलिक्युल्सवर पण फ्रीज केल्यानंतर एवढा मोठा त्यांना परिणाम दिसला की ज्याच्यावर पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले होते त्याच्या सुंदर क्रिस्टल्स तयार झाले आणि ज्याच्यावर निगेटिव्ह वर्ड्स लिहिले होते त्याची एक विचित्र आकृती किंवा विचित्र स्ट्रक्चर्स हे त्यांना दिसले अंडर मायक्रोस्कोप. की जेव्हा रेफ्रिजरेट केल्यानंतर, लेबलिंग केलं, रेफ्रिजरेट केलं आणि ते पुन्हा जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप खाली त्याचे सॅम्पल्स बघितले तेव्हा त्यांना हा एवढा मोठा फरक दिसला. आता ह्याच्यावरनं तुम्ही म्हणाल की ह्याचा आपल्या हेल्थची काय इफेक्ट आहे, तर प्रत्येक गोष्टीचा हा परिणाम हा फिजिकल लेवलवर तर होतोच आहे, पण आपल्या शरीरातही जसा ह्या पाण्याच्या मॉलिक्युलवर झाला तसंच आपलं शरीरही 70% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर. सो ह्या पाण्याच्या जर बाहेर असलेल्या पाण्यावर ह्या विचारांचा किंवा ह्या पॉझिटिव्ह वर्ड्सचा एवढा सुंदर परिणाम होऊ शकतो, तर आपल्या शरीरात असलेल्या पाण्यावर प्रत्येक मॉलिक्युलवरही, प्रत्येक सेलवरही हा असा पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसतो. सो हे एक मॅजिक त्यांनी एक्सपिरियन्स केलं की ज्याच्यामध्ये त्यांना दिसलं की पॉझिटिव्ह वर्ड्सचा मॉलिक्युल्सच्या अगदी, वॉटरच्या अगदी मॉलिक्युल लेवलपर्यंत हा त्यांना इफेक्ट, पॉझिटिव्ह इफेक्ट हा ऑब्झर्व झाला आणि त्यांनी ह्या वॉटर एक्सपेरिमेंटमधनं प्रूव्ह केलं की खरंच पॉझिटिव्ह वर्ड्सचा किंवा जे आपण आपल्या ट्रेडिशनमध्ये प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनांचाही हा परिणाम होतो. त्यामुळेच आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला किंवा प्रत्येक ऍक्शनला ही एक एक प्रार्थना आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण एक प्रार्थना म्हणतो, दुपारी जेव्हा केव्हा जेवतो तेव्हा एकदा प्रार्थना म्हणतो, संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण म्हणतो की बरीचशी निगेटिव्हिटी ही फिरत असते, कारण का हा रात्र आणि दिवस ह्याच्या मधला काळ आहे तो. सो तेव्हाही आपण काही स्पेसिफिक प्रार्थना म्हणतो. ह्या अशा डिझाईन केलेल्या आहेत की त्या त्या वेळेला किंवा त्या त्या ऍक्शन करताना आपल्याला सपोर्ट होईल किंवा आपल्याला त्या पॉझिटिव्ह वर्ड्सचा हेल्प होईल आणि आपली जी कामं आहेत किंवा जी काही आपण ऍक्शन घेतोय ती सक्सेसफुली आपण कम्प्लीट करू. सो हे आपल्या ट्रेडिशनमध्येही सांगितलेलं आहे आणि सायंटिस्टनीही एक्सपेरिमेंट करून प्रूव्ह केलेलं आहे की खरंच ह्या होप नोपनोचा किंवा जे काही पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, आपल्या प्रार्थना म्हणजे काय, तर ते पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत किंवा काय करावं काय करू नये ह्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा सूची आहे. तर ते आपल्याला आपल्या ट्रेडिशनमध्येही मिळतं आणि आपल्या आता ज्या सायंटिफिकली प्रूव्ह केलेली मेथड आहे त्याच्यामध्येही ह्याचे एव्हिडन्सेस मिळालेले आहेत. सो ही जे होप नोपनोची टेक्निक आहे ही आपण नक्कीच इम्प्लिमेंट केली पाहिजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. आता ती इम्प्लिमेंट करताना आपल्याला जर आपण एकटे करायला गेलो
तर बरेच वेळा काही अडचणी येऊ शकतात किंवा काही आपण अडकू शकतो मध्ये. तर त्यासाठीच आपलं हे डेली हीलिंग सेशन आहे, की ज्याच्यामधले पहिले 5 दिवस ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्हाला फ्री मिळालेले आहेत, की जेव्हा 7:30 ते 8 या टाइम दरम्यान आपण हे हीलिंग सेशन घेतोय, ज्याच्यामध्ये आपल्या लाईफचे 4 जे पार्ट आहेत, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी. ह्या 4 पार्टमध्येच आपण स्ट्रगल करत असतो. त्यातले जे निगेटिव्ह फिलिंग्स आहेत त्या हील करण्यासाठी एक जेनेरिक आपण डेली 7:30 वाजता हे हीलिंग सेशन घेतो. सो ह्या होप नोक नो हीलिंग सेशनचा तुम्ही 100% फायदा घ्या. आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आपण जे काही रूल्स सांगितले सेशनचे ते फॉलो करा. आणि जर जमलं तर नक्कीच व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुम्हाला गाइडेड एक हीलिंग सेशन मिळेल आणि इंटरॅक्टिव्ह सेशन हे घडेल. सो थँक्यू सो मच, तुम्ही ह्या सेशनमध्ये पार्टिसिपेट केलं. अर्ध्या तासाच्या या हीलिंग सेशनमध्ये पुढचा हा डे 2 होता. उद्याही आपण 7:30 वाजता भेटू. थँक्यू. व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच कळवा की तुम्हाला हे सेशन कसं वाटलं.